भक्ती कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र भूषण देहू निवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा जीवन जगत असताना ज्या साधू संतांनी माझ्यावर उपकार केले, या उपकाराची आठवण ठेवून काय देऊन परत फेड करावं याचं यथार्थ चिंतन करणारा विठ्ठला आजच्या सेवेचं आयोजन प्रयोजन आपणा सर्वांना ज्ञात आहे. अल्पसहा परिहार या ठिकाणी वैकुंठवासी दत्तात्रय रंगराव शिंदे यांच्या 33व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या बाचे शिवाजीराव भानुदासराव जाधव एवं कस्तुरबाई शिवाजीराव जाधव यांच्या माध्यमातून त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तुम्हा थोर साधुसंत मायबापांचं दर्शन पवित्र तुकोबारांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल जाधव परिवारांचे धन्यवाद. या रंगाच्या द्वारा तुकोबाराय चिंतन करत असताना ज्या साधू संतांनी तुकोबारायांवर उपकार केले, या उपकाराची आठवण ठेवून तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा कृतज्ञता व्यक्त करतात आणि या उपकारातून परतफेड करण्यासाठी माझ्याकडे काय आहे जेणेकरून त्या उपकारातून मी उत्तीर्ण होईल. तुकोबारायांनी आपल्या देहाकडे पाहिलं. देह हा नाशका आहे, सडका आहे, कुचका आहे आणि या नाशक्या वस्तूनं अविनाशी संतांनी केलेल्या उपकाराची परतफेड करणं अयोग्य आहे. म्हणून अभंगाचा सुरुवात करत असताना, अभंगाला प्रारंभ करत असताना प्रश्नार्थक शब्दानं सुरुवात केली. काय सांगू आता, 1 2 3 4 उपकार असतील तर सांगता आली असती, पण या साधू संतांनी माझ्यावर एवढे उपकार केले आणि या उपकाराची यादी जर द्यायची असेल तर कोणता कोणता उपकार सांगावा, म्हणून काय शब्द सांगितलं. काय सांगू आता संताचे उपकार. आणि महाराज सगळे उपकार सांगण्यापेक्षा 4-2 तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडणारे काही उपकार असतील ना, त्या उपकाराची यादी द्या. आणि मग त्या यादीमध्ये पहिला नंबर आला मज निरंतर जाग भीती. त्या साधू संतांनी मला जाग ठेवण्याचं कार्य केलं. कसं? अखंड जाग ठेवणं. जाग ठेवणे या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. झोपेतून जाग करणं वेगळं. झोपेतून जाग करणारा या मृत्यू लोकांमध्ये कोण आहे? अहो, घरातली नातलग मंडळी झोपेतून जाग करतात ना, मग याला संतांची गरज काय? तुकोबारायांनी सांगितलं झोपेतून जाग करणं वेगळं आणि अध्यात्माच्या विषयाचं चिंतन मांडायचं असेल तर जाग करणं या शब्दाचा अर्थ नीट घ्या. आपण या मृत्यू लोकांमध्ये कशासाठी आलो याची वेळोवेळी आठवण करून देणे नाम जाग करणे. तुकोबारायांनी सांगितलं मज निरंतर जागविते. महाराज त्या संतांनी मला वेळोवेळी आठवण करून दिली. महाराज या मृत्यू लोकांमध्ये तुमचा जन्म कशासाठी आहे आणि या आठवणीमुळे माझ्याकडून अलौकिक कार्य घडलं आणि पंचमी वेदाची म्हणजे गाथ्याची निर्मिती झाली. जर त्या संतांनी मला जागा ठेवण्याचं कार्य केलं नसतं तर माझ्याकडून एवढं मोठं कार्य घडलं नसतं. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई. या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काय देऊ आणि माझ्याकडे आहेच काय. आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं भगवंतानं दिलेला अविनाशी जीव, तो अविनाशी जीव संतांच्या पायावर समर्पित जरी केला तरी तो कमीच पडणार आहे. म्हणून ठेविता हा पायी जीव थोडा म्हणजे आहे त्याच्यातून कट करून नाहीये. हा सगळा जीव जरी अर्पण केला तरी त्या ऋणातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. आणि मग तुकोबारायांना साधकांनी विचारलं महाराज तुम्हाला जाग ठेवलं, तुम्ही संत आहेत म्हणून तुमच्याकडून कार्य घडलं. सर्वसामान्य जीवावर
कुणावर संतांनी उपकार केला का याचं आम्हाला थोडंसं चिंतन सांगावं. आणि मग तुकोबाराय सांगतात सहज बोलणे हित उपदेश. अरे संतांच्या मुखातून सहज जरी शब्द बाहेर पडला तरी हा सहज बाहेर पडलेला शब्द एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन घडवतो. म्हणून सहज बोलणे हित उपदेश. आणि यदा कदाचित एखाद्याला सहज जर नाही सांगून पटलं तर मग काय करावं लागतं, त्याला शिकवावं लागतं. करोनी सायास शिकविते. आणि मग त्याला नाना प्रकारचे सायास करावे लागतात, अट्टहास करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. आणि मग असं संतांचं जीवन असतं. सहज बोलून एखाद्याचा फायदा करतात. जरी एखाद्याला सहज बोलून नसेल पटत तर मग त्याला करोनी सायास शिकविते. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आणि त्या संतांनी मला गाईचं आणि वासराचं जसं नातं असतं ना तेवढं प्रेम साधू संतांनी दिलं. म्हणून तुकोबाराय दृष्टांत देतात. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ते. गाईच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त आपल्या वासराविषयी प्रेम नितांत असतं. तसं संतांनी मला या मृत्यू लोकामध्ये सांभाळलं. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. असं अभंगाचं सरळ सरळ चिंतन विठाला. या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे. व्यवहारामध्ये पहा, व्यवहारामध्ये माणसं आईवडिलांची पुण्यतिथी करणार अवघड झालंय. म्हणून तर तुकोबारांनी कलियुगाचं भविष्य सांगितलं. मी गयेवर जाऊन माझं पिंडदान केलं का, पुढे कुणी करील याची शाश्वती आता नाही. पण या ठिकाणी जाधव परिवारांच्या माध्यमातून आपल्या मामांची पुण्यतिथी 34 वर्षापासून या अखंड पुण्यस्मरण चालू आहे. 1-2 करणं ठीक आहे, आपल्या घरच्यांची करणं होणं. होय गुरुजी, मी तर म्हणतो ना आपला फोटो सुद्धा घरात राहील का नाही याची शाश्वती नाही. 4-2 वर्षाला फोटोचा जर कंटाळा आला गुरुजी, बरोबर आहे सर, तर माणसं म्हणते जाऊ द्या फोटो मंदिराकडे, घरात कशाला अडचण. मनुष्याच्या जीवनाचं सार्थक नीट ऐका दादा. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. आपल्या कुळामध्ये असा एखादा जन्माला यावा ज्याच्यामुळे भगवंताला आनंद प्राप्त व्हावा. देवाला आनंद कधी प्राप्त होतो, आपल्या पूर्वजांना अन्य योनीमध्ये जन्म जर प्राप्त झाला तर त्या जीवासाठी काहीतरी धडपड करणे, प्रयत्न करणे, नाम भगवंताला आनंद होणे. विठाला महाराज, पुण्यस्मरण कुणाचं होतं, वर्ष श्राद्ध कुणाचं होतं आणि जयंती कुणाची होती. नीट ऐका. जयंती देवाची असते, आपली जयंती नसते. साधू संतांची पुण्यतिथी असते आणि आपलं श्राद्ध असतं. आपण जर एखाद्याचं पुण्यस्मरण केलं तर तो महात्मा पुण्यवान आहे. ज्यांच्याकडे पुण्याचा संचय असतो त्यांचं पुण्यस्मरण घडतं. अन्यथा पुण्यतिथी श्राद्ध करायलाच 12 भानगड येतात. बऱ्याच ठिकाणी असा प्रसंग येतो, 2-3 मुलं असतात, श्राद्ध घालायचं कुण याच्यासाठी वाद निर्माण होतो. सर्वसामान्य जीवांचं श्राद्ध आहे, पुण्यवानांचं पुण्यस्मरण आहे आणि भगवंताची जयंती आहे. नीट ऐका. देवाच्या येण्याच्या दिवसाला महत्व आहे, साधू संतांच्या जाण्याच्या दिवसाला महत्व आहे. तुम्ही आलात तरी काही किंमत नाही आणि गेलात तरी काही किंमत नाही. कारण मनुष्याच्या जीवनाचं नीट ऐका, किती भाग्य आहे याचं. कळलेची नाही सूर्य समुद्रामध्ये कधी बुडाला. या मनुष्य देहाचं महत्व पहा. कळलेची नाही सूर्य समुद्रामध्ये कधी बुडाला. कळलेची नाही पक्षी मळ्यामधून कधी उडाला.
मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले, मृत्यू नंतर हेच आयुष्य फोटोत फेम झाले. दादा, जर आपलं आयुष्य फोटो मध्ये बसलं, तो फोटो 5-25 वर्ष घरात राहिला तर समजायचं आपलं काहीतरी पुण्य आहे. आणि यदा कदाचित आपण गेल्याच्या नंतर 1 वर्षाच्या आत आपल्या स्मृती नष्ट झाल्या तर समजायचं आपण या ठिकाणी जन्माला येऊन काय उपयोग झाला नाही. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर बाकीचं कमवण्यापेक्षा आपलं नाव पाठीमागं राहण्यासाठी माणसानं प्रयत्न करावा. बरं, नाव पाठीमागं राहण्यासाठी काय लोकांना 10-5 रुपये द्यायची गरज आहे का? माझं नाव घ्या म्हणून तुम्हाला काही जीव घालायची गरज आहे का? कारण जर तुम्हाला पाठीमागं राहायचं असेल तर कर्म चांगलं करावं लागेल. आणि कर्म जर वाईट असेल तर तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे एका मरणेची सरे. आणि कर्म जर चांगलं असेल, उत्तमची उरे केली, उरायचे आपल्या हातात आहे, शेजाऱ्याच्या हातात नाही. जीवन जर नीट जगलं तर उत्तमची उरी कीर्ती मागे. म्हणून 34, 35, 40 वर्ष पुण्यतिथी घडतात. उगं घडत नसतात, कुणाच्याही घडत नसतात, कोणी कुणाचं करायला तयार नसतं. म्हणून सरायचं का उरायचं हे आपल्या हातामध्ये आहे. तुकोबाराय सांगतात, या मृत्यू लोकामध्ये आपण कशासाठी आलो याची वेळोवेळी आठवण राहावी माणसाला. आणि ही आठवण मला त्या संतांनी केली. बरं, ती आठवण कुठं केली नीट ऐका. आपल्याला उपदेश करणारे पावलं पावलाला भेटतील. तुकोबारायांना उपदेश करणारा स्वप्नात भेटलाय. आणि या स्वप्नात भेटलेल्या संतांचा उपकार तुकोबाराय अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतात. सहजासहजी उपकार जर केला आपण तर धर्मशास्त्रामध्ये याचं सुंदर वर्णन आलेलं आहे. आपण जर एखाद्यावर उपकार केला तर तो उपकार त्याच क्षणाला विसरावा की मी याच्यावर उपकार केला, त्याची वाच्यता पुन्हा करू नये. आणि जर एखाद्यावर उपकार करून जर त्याची वाच्यता केली तर तो उपकार नसून तुम्ही अहंकाराने केलेलं कर्म आहे, असं धर्मशास्त्रामध्ये चिंतन आहे. पण यदा कदाचित जर आपल्यावर एखाद्यानं उपकार केला तर मरेपर्यंत तो उपकार आपण विसरू नये. आपण केलेला उपकार तात्काळ विसरावा, विसरून जावं, पुन्हा त्याची वाच्यता करू नये. नाही तर आपण बऱ्याच वेळेस सांगतो मी होतो म्हणून, नाही तर तुझं काय खरं. बार 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 वेळोवेळी त्याला आपण काय करतो, आठवण करून देतो. आणि एखाद्यानं आपल्यावर उपकार केला आणि त्यानं जर म्हणला, भाऊसाहेब अहो तुमच्यावर मी असं जणू काय गाव लिहून दिल्यासारखंच बोलायला लागला, कुठं दीड दमडीचा उपकार केला नाही, त्याची वाच्यता काय. नीट ऐका, माणसानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ असू नये. शब्द नीट ऐका, कृतज्ञ आणि कृतज्ञ. पण माणसंच कृतज्ञ झाले का? कारण माणसं बऱ्याच वेळेस अडचण आली की पाया पडतात. 1000 रुपये द्या, उद्या सकाळी 8 वाजता घरी आणून देतो. अहो नाही 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 द्या, काही करा, पण लय मोठी अडचण आहे. मग संध्याकाळी त्याला 1000 रुपये दिले. किती वाजता द्यायच्या बोलीवर? सकाळी 8 वाजता. सकाळी 8 वाजले, 9 वाजले, 12 वाजले, दिवस मावळला, तो काही आलाच नाही. तो दिवस गेला, तिसरा उजळला. आणि मग हा रस्त्यानं जात असताना ज्याला 1000 रुपये दिले तो समोरून येत आहे. यानं त्याला बघितलं,
त्यानं याला बघितलं आणि ज्यानं 1000 रुपये घेतले ते खाली बघून निघालं आणि ज्यानं पैसे दिले त्याला म्हणावं लागतंय राम राम. हा राम राम, तुम्हाला बघायचं नाही. बरं 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 म्हणून काय चालू? नाही काही नाही, पण ते काल तुम्ही म्हणलं होतं सकाळी 8 वाजता. हा देतो की मग काय 1000 रुपयासाठी गाव सोडून चाललो का काय तुमच्या? आपण तुम्ही म्हणलं काय चालू काय 5-50 हजार दिल्यासारखं बोलायला लागलात. कुठं दिल्या नाहीत 1000 टिकल्या. काय म्हणलं? टिकल्या. अरे त्याच 1000 रुपयासाठी तुझ्यावर आलेलं संकट निरसन झालं. व्यवहारामध्ये पावलं पावलाला माणसं कृतज्ञ भेटतात. माणसंच भेटत नाहीत, प्राणी सुद्धा भेटतील. ऐका, एका गावामध्ये एक मांजराच्या पाठीमाग कुत्रा लागला. ते कुत्र माग लागल्यामुळे ते मांजर जीवाच्या धडपडीनं पळत होतं. कुत्र तेवढ्याच पाठलाग करत होतं. गावाच्या कडेला असणारा एक आश्रम आणि त्या आश्रमात राहणारा एक संन्यासी. ते मांजर जीवाच्या आकांतानं पळत आश्रमामध्ये आलं. संत मांडी घालून बसले होते ध्यानधारणा करत. एवढ्यामध्ये ते मांजर जे पळत आलं ते मांजर डायरेक्ट कुणाच्या मांडीवर बसलं? संतांच्या मांडीवर बसलं. कुत्रा पळतच आला होता मांजराचा पाठलाग करत, पण ते मांजरा कुणाच्या आश्रयाला गेलं? संतांच्या आश्रयाला आलं. मग कुत्रा थांबला. मांडीवर कशाचा तरी बहार पडला म्हणून संन्याशानं डोळे उघडले. मांजर लट कापत होतं आणि मोठ्या प्रेमानं त्या संन्याशाला मांजराची दया आली म्हणून मोठ्या आनंदानं हात फिरवला पाठीवरनं. आणि मग संन्याशी बोलू लागला, दादा काय झालं? एवढं का पळत आला आणि एवढा का घाबरला? त्यावेळेस त्या मांजरानं सांगितलं, महाराज तो समोरचा कुत्रा 2 किलोमीटर झालं माझा पाठलाग करतोय मला खाण्यासाठी आणि त्याच्या तावडीतून काहीतरी नशीब होतं म्हणून तुमच्यापर्यंत आलो. पण तुमच्यामुळं मला याच्यामुळे जीवदान मिळालं. वा, संन्याशाला आनंद वाटला. म्हणजे तुला कुत्र्याची भीती वाटते ना? म्हणलं हा. म्हणजे तूच कुत्र हो ना. काय हो? तूच कुत्र हो ना. मग कुत्र्याची तुला भीती वाटेल का? म्हणला मग तर जमलंच ना. आणि मांजराचं काय झालं? क्षणात कुत्र झालं. मग कुत्र झालं. ते कुत्र त्याच आश्रमात इकडं तिकडं फिरू लागलं. पण कशाच्या आविर्भावात? आता आपल्याला कोणी दुश्मन नाही. पण एक दिवशी तेच कुत्र थोडस आश्रमाच्या बाजूला गेलं आणि त्या जंगलातला एक लांडगा पाठीमाग लागला. म्हणला बापरे, मला वाटलं होतं मला कोणी दुश्मन नाही, पण हा लांडगा पाठीमाग लागला. म्हणून त्या लांडग्याच्या संकटातून सुटण्यासाठी कुत्रा कुणाला शरण आला? महाराजांना शरण आला. म्हणलं महाराज, अहो म्हणजे मला लांडग्याची भीती वाटायली ना. मग म्हणजे तू लांडगा हो. आता कुत्र्याचं काय झालं? लांडगा. आणि लांडगा आता महाराजापाशी थांबल होईल. ते लांडगा लागला जंगलात तिकडं तिकडं फिरायला आणि एके दिवशी वाघ पाठीमागे लागला. वाघ, अरे म्हणला वाघ पाठीमागे लागला. आणि मग वाघ पाठीमागे लागल्याच्या नंतर पुन्हा लांडगा कुठं आला? महाराजांकडे आला. म्हणला महाराज मला वाघ करा. म्हणले का? म्हणजे मला वाघाची भीती वाटायला लागली. बरं म्हणजे वाघ हो. वाघ झाला. आता वाघ तो शिकारी करू लागला आणि शिकार करता 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 एका दिवशी सिंहाची गाठ पडली. आता सिंहाची गाठ पडल्यावरती थोडंच काही नाश्त्याला जाणार आहे. दोघांचं थोडीशी झुंज झाली. तिथून कसा तरी सुटला आणि तो आला कुणाकडं? महाराजांकडं. म्हणलं महाराज, या जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. तुम्ही मला काय करा? सिंह करा, म्हणजे मला कुणाकुणाची भीती राहणार नाही. आणि मग त्याचा क्षणात काय केला? सिंह केला. सिंह जंगलाकडे निघाला, पण सिंहाच्या मनात पाप आलं. मांजराचा सिंह ज्यानं केला, आता मला या जंगलात कुणाची भीती नाही, पण उद्या जर या महाराजाची बुद्धी भ्रमिष्ट झाली तर माझ्यासारख्या सिंहाला हे महाराज काय करील? मांजर बनील. म्हणून आता मला भीती कुणाची आहे? कुणाची आहे? फक्त संन्याशाची. मग संन्याशीच खाऊन टाकला तर पुन्हा कुणाची भीती आपल्याला बाळगायची गरज आहे का? म्हणून त्या सिंहानं परत फिरला. आता मला सांगा, ज्यानं मांजराचा सिंह केला त्याच्या मनात काय चाललंय ते त्याला कळालं नसेल का? म्हणला लबाडा, अरे मी तुझ्यावर एवढा उपकार केला आणि या उपकाराची परतफेड तू अपकारानं करतो का? नीट ऐका, माणसं सुद्धा तसेच कृतज्ञ आहेत.
उपकाराची आठवण करून देतात, पण एखाद्यानं आपल्यावर उपकार केला की त्याच क्षणाला विसरून जातात आणि उलट त्यालाच पुन्हा परत बोलतात. म्हणून संतांनी सांगितलं उपकाराची आठवण ठेवा. पण उपकार 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 व्यवहारातल्या वस्तू दिल्या म्हणजे तो काही लय मोठा उपकार नाही. तुकोबारायांनी सांगितलं मग मला काय केलं, मला व्यवहारातलं कुणी काही दिलं नाहीये. माझा प्रपंच भगवान परमात्मा करत होता, अनंत अडचणी होत्या तरी मी कुणाकडे गेलो नाही. पण स्वप्नामध्ये एका दिवशी मला माझ्या सद्गुरूंनी येऊन अनुग्रह दिला. बाबाजी आपुले सांगितले नाम. प्रत्यक्ष भेट नाही झाली, प्रत्यक्ष भेट नाही झाली आणि त्यांनी मला आठवण करून दिली, महाराज तुमचा जन्म या मृत्यू लोकांमध्ये कशासाठी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, विषय वासना भोगण्यासाठी भगवंतानं अन्य जन्म घातले, पण भगवंताची प्राप्ती करण्यासाठी देवानं फक्त मनुष्य जन्म जन्माला घातला. विषय भोगण्यासाठी 84 लक्ष योनी आहेत आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी फक्त एक जन्म आहे. आयुष्याचे साधने 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 आयुष्याचे आनंद पदवी सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी नद्याने जन्मा आलो नद्याने जन्मा सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो, दास स्वैर्या धैर्याचे झालो. विठोबाचे झालो. चुकलं का. आपल्याला देवाचं संतांचं दास्यत्व करायला कमीपणा वाटतो, पण एखाद्या श्रीमंत माणसाच्या बुटासह पाया पडायला आपल्याला लाज वाटत नाही. ही खरी शोकांतिका आहे. जिथं डोकं टेकवायचे तिथं डोकं टेकवावं आणि जिथं डोकं लावायचे तिथं डोकं लावावं. आपण नको तिथं डोकं लावतो आणि नको तिथं डोकं टेकवतो. जगाच्या पाठीवर डोकं टेकवायला एकच जागा आहे, ते संत आणि भगवंत. पण आपण बऱ्याच वेळेस एखाद्या श्रीमंत माणसाच्या बुटासहित पाया पडतो. त्याची काय पात्रता आहे याचा विचार करावा. आणि साधू संतांचे तिथं म्हणलं की कारण माणसं जीवनामध्ये व्यवस्था पाहतात, अवस्था नाही कुणी पाहत. पारमार्थिक जीवन जगत असताना अवस्थेला किंमत आहे आणि जीवन जगत असताना संसारामध्ये व्यवस्था लागते. आपण सगळ्या व्यवस्थेतच चाललं, सगळं अशी व्यवस्था झाली आणि तशी व्यवस्था, आणि त्याच्यामुळेच आपलं जीवन सगळं तुकोबाराय सांगतात मला त्या संतांनी जाग केलं स्वप्नामध्ये येऊन, आणि स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही कशासाठी इथं आलात. भगवंताच्या प्राप्ती करण्यासाठी. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदलाशे. भगवान परमात्म्यानं आपल्याला त्या देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्यावर कृपा केली, पण मध्ये संत घातले. देवाकडे डायरेक्ट आपल्याला जाता येत नसतं, कारण देव हा बाजारचा भाजीपाला नाही, कुणी जावं पटकन उचलून आणावा. देव जर प्राप्त करायचा असेल तर देवाला प्राप्त करण्यासाठी मध्यस्थ कोणीतरी लागतो, त्या मध्यस्थाचं नाव आहे संत. पूर्वीचा काळ गोड चिंतन सांगतो, ऐका. पूर्वीच्या काळी बापाच्या खिशातला 1 रुपया मुलाकडे जर यायचा असेल तर मध्यस्थी कोणाची. पूर्वीचा काळ, आताचा काळ नाही. आताचा काळ तर लय विचित्र आहे. पूर्वीच्या काळामध्ये मुलाला 1 रुपया जर पाहिजे असेल शाळेमध्ये तर तो मुलगा कुणाला मागायचा. आईला. वडिलांना पैसे मागायची हिंमत नव्हती. शाळेतून आलं की आईला म्हणावं, आई उद्या शाळेत 1 रुपया लागणार आहे, आणि तो बाबांकडून काय कर
मला घेऊन दे. आणि मग संध्याकाळी शेतावरनं काम करून नवरा आला, जेवण झालं. पूर्वीचा काळ गोड होता. मी म्हणतो माणसं आता सुशिक्षित नाही, आतापेक्षा पहिले माणसं लय सुशिक्षित होते. आपल्याला कुणाची तर चर्चा करायची नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये गोड माणसं जीवन जगायचे. आता जीवन गोड नाही, आता सगळं बिघडले. पूर्वीच्या काळात अजून विचारा गावाकडच्या महिला मंडळांना, त्यांनी नवऱ्याला कधी ताटामध्ये माप काढून जेवण वाढलं नाही. त्या अर्धी भाकरीच्या वर कधी ताटात भाकर ठेवत नाही. आपण एकदाच माप काढतो त्याचं किती लागत आहे ह्याला. आणि एकदा माप निघालं रे निघालं. 2-2 चपात्या, वाटीवर भाजी, जे काय असेल ते सगळं ताटात ठेवायचं आणि जनावराच्या पुढं ठेवल्यासारखं खा. एकदाच, पुन्हा मागायची गरज नाही. पूर्वीचा काळ बघा. आई तुमच्या काळामध्ये बरोबर आहे, दुर्डी मांडीच्या बाजूला राहायची आणि नवऱ्याला जीव वाढत असताना अर्ध्या भाकरीनं जीव वाढायचं. का एकदाच 4-5 भाकरी ठेवत होता. त्याला लागत आहे तेवढं अजिबात नाही. आणि थोडं थोडं त्याला जीव घालायचं. त्यानं पहिला डेकर दिला की मग बोलायला सुरुवात करायचं. अहो उद्या बाळूला शाळेत 1 रुपया लागणार आहे. कधी? पहिला डेकर दिल्यावर. आपण ऑफिस मधून पिशवी बी टिकू देत नव्हतो. दिवसभर काय करायला हल्लं त्याला त्या बूट काढायचं नाही, काय एवढं त्याला वैतागून त्याला वाटते तिथंच मुक्काम केला असता तर बरा झाला असता. ऑफिस मध्ये उगच घरी आलो. समाधान असावं, सुख असावं. चला, जीवन जगत असताना सांगावं उद्या बाळूला 1 रुपया शाळेत पाहिजे. आणि मग जेवण झालं, सुपारी पान खाल्लं की मग बापाने 1 रुपया काढावा आणि बायकोच्या हातात द्यावा. सकाळी उठल्याच्या नंतर तो 1 रुपया कुणाच्या हातात जावा? मुलाच्या हातात जावा. बरोबर आहे? असंच होतं ना बाबा पहिल्या काळात, तुमच्या काळात. आताचा काळ वेगळा आहे. फक्त साहेबांनी ऑफिस मधून येऊन पॅन्टच खुटीला अडकावी. हात पाय धुवायला गेल्याबरोबर पहिले बायको अगोदर काढून घेते, पुन्हा उरलेले पोरगी आणि उरलेलं पोरग. सकाळी जाते रिकामीच किस्सा घेतले वाटतं काढून. काय करावं, असला विचित्र काळ आहे. चला, जसा काळ आहे तसं बदलत चालावं लागेल. तसं भगवान परमात्मा जगाचा प्राप्त जर करायचं असेल तर संत मध्यस्थी असतात. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, येणे साधते साधने तुटती भवाची बंधने. संताशिवाय भगवान परमात्मा भेटत नाही. आणि संतांनी आपल्यावर अगोदर कृपा करावी लागते तर भगवंत कृपा करतो. कारण संत आहे कृपावंत. तुम्ही संत तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन साधू संत जीवलग. संत हे कृपावंत आहेत. संतांनी कृपा करावी म्हणून तुकोबर आहे सांगतात. मला त्या संतांची कृपा झाली. त्या संतांनी माझ्यावर अनुग्रह केला. पण कुठं केला? स्वप्नामध्ये केला, प्रत्यक्ष नाही. बाबाजी आपुले सांगितले नाम. त्या महात्म्यांनी आपलं नाव बाबाजी आहे आणि जाग केलं स्वप्नातून. आणि जाग करून सांगितलं, महाराज तुमच्याकडून अलौकिक कार्य घडणार आहे आणि तुम्ही झोपू नका. गात जागा, गात जागा, गात जागा. गात जागा. प्रेम मागा विठ्ठले, प्रेम मागा
विसरले गात जा. झोप यायली म्हणून कीर्तनात येऊन बसायचं नाही किंवा झोप यायली म्हणून भाजनाला जायचं नाही. मनुष्यानं अखंड अखंड कशासाठी आलो याचं स्मरण ठेवावं. जीवनामध्ये आपण सगळं विसरा, सगळं विसरा, काही अडचण नाही. एखाद्याला 10-5 रुपये दिले ते विसरून जा. तुमच्या भाग्यात असतील तर ते परत फिरून येतील. तुम्ही विसरलात तरी येतील, पण देवाला आणि आपल्या मृत्यूला मात्र कधी विसरू नका. कारण का प्रमाण आहे का, विसरली तया थोर झाली पचतीला खाणे 84 खाणे 84 पचतील खानी ओ पचतील खानी 84 विसरली तया थोर झाली हानी. महाराज उठा आणि उठून तुम्ही ज्याच्यासाठी आलात ते कार्य करा. कशासाठी आलात हे विसरू नका. विसरली तया थोर झाली हानी. आणि मग तुकोबारायांनी स्वप्नामध्ये जाग केल्याच्या नंतर उठले, पण तुकोबारायांना वाईट वाटलं. आपल्याकडून संतांची सेवा मात्र घडली नाही. भोजना मागती तुक पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. मला भोजनाला मागितलं पण मला काय झाला, तो विसर पडला. आणि एवढा माझ्यावर त्या संतानं उपकार केला, मला जाग केलं. महाराज परोपकाराय आपण दुसऱ्याला मारू आणि आपण जगण्याचा प्रयत्न करू, आपलं कशाच आहे. परोपकारार्थ ज्यांचं जीवन आहे ते संत आहेत. आपण स्वतःसाठी धडपड करतो, प्रयत्न करतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. परोपकारार्थ ज्यांचं जीवन आहे ते संत. आपण लोकांचं कसं घेऊन जीवन जगता येईल याचा पदोपदी विचार करतो. परोपकारार्थ उपकारासाठी या मृत्यू लोकांमध्ये ज्यांचा जन्म आहे ते संत आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जीवा. जीवाचा उद्धार कसा होईल याच्यासाठी संत, देहाचा नाही. देहाचा विचार करू नका. आपण जातो जीवाचं कल्याण व्हावं म्हणून का देहाचं कल्याण व्हावं म्हणून पटकन आपण जातो. पोट दुखायलं, आनंद अडचणी, जीवासाठी का देहासाठी? आपला दिवस रात्र प्रयत्न आहे नाशक्यासाठी, अविनाशीसाठी आपलं काही नाही. पण संतांनी सांगितलं देहाचं ममत्व धरू नका, कारण ते नाश काय, सडक आहे, कुचकाय जाणार आहे. तुम्ही त्याला किती नटवा, सजवा, काय करायचंय ते करा, पण ते एक दिवशी तुम्हाला धोका देणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मधला जो आत्मा आहे, जीव आहे, तो तुम्हाला धोका देणार नाही. गोड चिंतन 2 मिनिटांमध्ये ऐका. एक राजा आहे आणि त्या राजाला 4 बायका आहेत. नीट ऐका. दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्यासाठी केलेली युक्ती प्रयुक्ती असते, वेळ घालवण्यासाठी नसतो. एक
राजा त्याला 4 बायका आहेत. पहिल्या बायकोचं एवढं त्या राजाचं पहिल्या बायकोवर एवढं प्रेम, दिवसभर राजा त्या बायकोला नटवण्यात सजवण्यातच वेळ घालवला. दुसऱ्या बायकोचं तर काय सांगायचंच काम नव्हतं. तिला 1 मिनिट राजा सोडून राहत नव्हता. कुठेही गेला की तिला संगच घेऊन फिरायचं. तिसऱ्या बायकोला काय लागतंय काय नको हे चौकशा करायची. पण चौथ्या बायकोला मात्र जाणून बुजून त्यानं टाळायचं, दुर्लक्ष करायचं. ऐकायलाच ना. आणि मग एक दिवशी राजा दरबारात बसलेला असताना राजाच्या लक्षात आलं की आपला मृत्यू समय जवळ आलाय. आणि मग राजाने विचार केला, ज्यांच्यासाठी मी संपूर्ण आयुष्य घालवलं, आता अंतिम समय माझ्यासाठी काय करतात. म्हणून राजा पहिल्या बायकोकडे आला आणि पहिल्या बायकोला विचारलं, का हो, संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला नटवण्या सजवण्यामध्ये, तुमच्या चोचले पुरवण्यामध्ये घालवलं, आता माझी जायची वेळ जवळ आली, येणार का? ते म्हणले, महाराज, जणू काय फिरायला न्यायच्यासारखं बोलवायला लागलात. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुमचा आणि माझा संबंध, एकदा तुम्ही मेलात की मी सुटले. पहिल्या बायकोनं दिला बाबा झटका. राजाला तर दरबारच गरगर फिरला. म्हणला, जिच्यासाठी आयुष्यभर एवढं धडपड केली तिनं असा झटका द्यावा. जाऊ द्या म्हणलं, पहिली काही असं म्हणा. मग दुसरीकडे गेला आणि दुसरीला विचारलं, का हो, आता माझी जायची वेळ आली, तुम्हाला सतत सोबत घेऊन फिरलो आणि तुमच्यासाठी जवळचे सगळे नातलग तोडले. दुसऱ्या बायकोसाठी एक जवळचा तुला नाही, सगळे तुमच्यामुळं तोडले. आता माझी जायची वेळ आलेली आहे, सोबत येणार का? तिनं जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून राजा मूर्छित पडला. तिनं म्हणले, महाराज, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचा माझा संबंध, एकदा तुम्ही मेलात की मी लगेच दुसऱ्याची होणार. काय म्हणली? दुसऱ्याची. राजा तर चक्कर येऊन खाली पडला, कसा तरी सावध केला, तिसरीकडे आला. तिसरीला म्हणला, तुमचं काय मत? म्हणले, महाराज, येते, बरं वाटत येते, पण मसन वाट्यापासूनच, तिथून पुढचं तुम्हीच बघा, तिथून पुढे आपल्याला घेऊन होणार. आता राजा रडायला लागला आणि दरबारात खुर्चीवर बसला. काय करू, ज्यांच्यासाठी एवढं जीवन घालवलं ते शेवटी सगळे सोडून देणार आहेत. पण चौथी बायको तिथं आली आणि तिनं सांगितलं, महाराज, आजपर्यंत मी तुमच्याकडे तक्रार केली नाही. तुम्ही जाणून बुजून मला जरी टाळला असेल तरी मला कधी वाईट वाटलं नाहीये. पण तुम्ही दुःख करू नका, तुमची साथ मी कधीच सोडणार नाही. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. राजा हा याच्यात बसलेला आत्मा आहे आणि या आत्म्याची पहिली बायको ही शरीर आहे. या शरीराला आपण आयुष्यभर नटवतो, सजवतो, त्याला वाटेल ते खाऊ घालतो, नको ते त्याला देतो. पण हे शरीर तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच. या शरीराची दुसरी बायको जी आहे आत्म्याची, ती आपण दिवस रात्र काबाड कष्ट करून मिळवलेली संपत्ती आहे. आणि ही संपत्ती आपण मेल्याच्या नंतर आपली का दुसऱ्याची? दुसऱ्याची आहे. शरीर संबंधानं जेवढे नातलग जमवले हे नातलग फक्त मसनवाट्यापर्यंत आहेत. पण या जीवाकडून जे कर्म चांगलं घडलं हे कर्म मात्र तुमची साथ कधीच सोडत नाही. भगवंतानं सांगितलं, तू जरी मला विसरलास तरी मी तुला विसरलो नाही, कारण हा जीव मी तुला दान दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान, ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला जीव दान दिला तो जीव अविनाशी आहे. तुकोबाराय सांगतात, हा जीव संतांच्या पायावर जरी समर्पित केला तरी तो पूर्ण होणार नाही, त्या उपकारातून उत्तीर्ण होणे शक्य नाही. ठेविता पायी जीव थोडा. काय द्यावं, काय द्यावे, आज आहेच माझ्याकडे देण्यासाठी काय. आपण उगाच सांगतो, महाराज
आम्ही मारुतीच्या मंदिरात 25 नारळाचं तोरण बांधलं. मी म्हणलं नारळ कोणाचं? नारळ कोणाचं? आपल्या बापाचं. नारळ देवानं तयार केलं. पाणी देवाचं आहे, फुलं देवाची आहेत. आपण फक्त इथून उचललं आणि तिथं नेऊन ठेवलं. आपण काय केलं? पण आपण मोठमोठ्यानं सांगतो आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण आपण काही करत नाही. या भगवंताने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, तो सृष्टी चालवत नाही. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही है सृष्टि चला रही है. एक आ रहे हैं एक जा रहे हैं, यही धरा का नियमच आहे. एक यायला एक चाललाय, आपण काय करू शकत नाही. म्हणून तो कोबारा सांगतात मला त्या बाबाजी नावांच्या सद्गुरूंनी मला जाग ठेवण्याचं कार्य केलं आणि माझ्याकडून अलौकिक असा गाथा तयार झाला. जीवनामध्ये एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, महिला मंडळ मालकाकडे हट्ट धरण्यापेक्षा एक हट्ट धरा. एखादी वस्तू मिळवण्यासाठी नवऱ्याला कधी भांडू नका. पण नवरा बाजारात निघाला त्याला पहिलं सांगा, आज आपल्या घरात जर नसेल तुम्ही माझ्यासाठी काय आणू वाटलं आणा, साडी आणा, न आणा, पण आपल्या घरात गाता ज्ञानेश्वरी असायची बरं का. कशासाठी ठेवावं? आपण नको त्या वस्तू घरामध्ये ठेवतो आणि कालांतरानं त्या वस्तू भंगारमध्ये विकायची वेळ येते. पण नको त्या गोष्टीचा आपण सोस करतो, आटास करतो, सायास करतो आणि जी घरात गोष्ट लागते तिच्यासाठी दुर्लक्ष करतो. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, गाता उघडा अथवा न उघडा, पण घरात ठेवा आणि घरातून बाहेर जाताना फक्त त्याच्यावर माता टेकवा. काहीच करू नका, काही करायची गरज नाही. तुम्ही माता जर गात्यावर टेकवला तर बरोबर माता सुधारायची ताकद त्या गात्यामध्ये आहे. अरे ज्या गात्याला पाण्यानं बुडवू शकला नाहीये तर तुम्हाला बुडविल का गाता? पण एक जण म्हणला महाराज ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी लईच बोलत आहो, ज्ञानेश्वरी मध्ये आहेच काय? म्हणलं तुझ्या आजाचं चरित्र आहे म्हणून तर ठू घरात. बऱ्याच जणांना माहिती आहे ज्ञानेश्वरी मध्ये काय, म्हणलं तुझ्या बापाचं आजाचं चरित्र आहे, दुसरं काय असणार? ज्ञान होय मुडा अति मूर्खा त्या दगडा, ऐसा वर त्या टिकेशी. बाकी तुम्ही काही ठेवा न ठेवा आणि संजू संतांचे उपकार मात्र आयुष्यभर जाणून ठेवा. म्हणून तुकोबाराय सांगतात, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. मग एका साधकानं तुकोबारांना प्रश्न केला, महाराज तुम्ही संत आहेत, तुमच्यावर उपकार करणारे संत आहेत, एका संतानं दुसऱ्या संतावर उपकार केला हे काय विशेष आहे? पण एखाद्या सामान्य जीवावर तुमच्या साधू संतांनी उपकार केला का याचा आम्हाला पुरावा हवा आहे. काय पाहिजे? पुरावा पाहिजे. आणि जर हा पुरावा तुमच्याकडे असेल तर मला सांगा. अभंगाच्या 3ऱ्या चरणी सहज बोलणे हाची उपदेश, 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 सहज
उपकार केला याचा पुरावा तुकोबारायांना मागितला आणि मग तुकोबारांनी पुरावा दिला. ऐका, ज्ञानेश्वरी पुन्हा लिहिली, पटकन बोला. ज्ञानेश्वरी पुन्हा लिहिली. सच्चिदानंद शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरी लेखको झाला. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबा कोण होते आणि सहज बोलून कसा उपकार झाला, गोड चिंतन ऐका. सच्चिदानंद बाबांनी देह ठेवला, प्रेत यात्रा निघाली आणि नेवासा या ग्रामामध्ये ज्ञानोबाराय निवृत्ती सोपान मुक्ताई मुक्कामाला थांबले. संध्याकाळी सच्चिदानंद बाबांनी देह ठेवला आणि सकाळी सकाळी प्रेत यात्रा निघाली. हे चारी भावंड जायला निघाले, एवढ्यात समोरून प्रेत आलं म्हणून हे भिंतीच्या कडेला 4 जण थांबले. पूर्वीच्या काळी पती गेल्याच्या नंतर पत्नी सती जायची, म्हणून सच्चिदानंद बाबाची पत्नी सती जायला निघाली होती. आणि त्या माऊलीला वाटलं की हे कुणीतरी महात्म्य आहेत आणि आपण जाता जाता काय करावं, त्यांच्या पायावर डोकं टेकवावं. म्हणून ती माऊलींच्या पायावर डोकं ठेवली. आता हे सगळे डोळे बंद करून उभारले होते, पण पाया पडत असताना त्या सच्चिदानंद बाबाच्या पत्नीच्या हातातल्या बांगड्या वाजल्या, खळखळ बांगड्या वाजल्या. आणि बांगड्या वाजल्याबरोबर माऊलींच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद काय दिला? अखंड सौभाग्य. आणि प्रेत कुणाचं चालू होतं? मालकाचा. माऊलीने आशीर्वाद काय दिला? महाराज, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या? जाग राहावं लागतं. महाराज, आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या? विचारलं काय झालं? महाराज, आशीर्वाद सौभाग्याचा आहे, चाललेलं प्रेत नवऱ्याचा आहे. माऊलींच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला. आता त्याला काय सायस केलता का? तिला आशीर्वाद द्यावा म्हणून दिलता का? पण सहज शब्द बाहेर पडला. माऊली विचारात पडले ना आपल्या सद्गुरूंकडे, म्हणजे निवृत्ती दादाकडे पाहिलं. निवृत्ती दादाने डोळ्याने इशारा केला, माऊली, आशीर्वाद या जन्माचा आहे. आई, मालकाचं नाव काय? सच्चिदानंद. सत्य चित्त आनंद जो आहे तो मरलच कसा? प्रेत जागेवर टेकवलं. माऊलींनी त्या प्रेतावरल्या सच्चिदानंदाला उठवलं. आता ते उठलं, झोपेतून उठल्यासारखं, पण खाली बघितलं तर ते कशावर होतं? 4 ड्रायव्हरच्या गाडीमध्ये बसलं होतं. किती ड्रायव्हरची गाडी? गुरुजी, जगात अशी गाडी एकच आहे, तिला 4 ड्रायव्हर लागतात. रेल्वेला ड्रायव्हर किती असते? 1. आणि माणसं किती असते? 1000. विमानाला ड्रायव्हर असतो 1, माणसं असतो. मी आता बघितलं किती माणसं, 200-300 तरी नक्की. मी म्हणतो जर 4 ड्रायव्हर लावले तर तेवढ्या पट्टीत तरी प्रवासी मध्ये बसवावे. पण इथं उलट असते, ड्रायव्हर आहेत 4 आणि प्रवासी आहे 1. आणि ती गाडी बी अशी आहे, स्लीपर कोच आहे. त्याला बघितलं बाबा हे असं कसं घडलं. ते तर भांबावूनच गेलं की ते उठून बसलं खरं, पण कशावर बसलं होतं? ते ताटीवर बसल्या बसल्या त्यानं बायकोकडे बघितलं, रडायला लागलं. ते म्हणलं असं झालं कसं? बायको म्हणले, रडू नका, सगळं संपलं होतं पण यांच्यामुळं. आणि मग त्यानं ठरवलं, यांच्यामुळे जर मला परत जीवनदान मिळालं असेल तर इथून पुढचं उर्वरित आयुष्य माऊलींच्या सेवेमध्ये, आणि पुढचं सगळं आयुष्य त्यानं माऊलींच्या सेवेमध्ये घातलं. आणि 9000 ज्ञानोबारायांनी गीतेवर टीका केली आणि ते सुंदर असं लिखाण सच्चिदानंद बाबांनी केलं. संपूर्ण आयुष्य पुन्हा माऊलींच्या सोबत सहज सहज. माऊलींच्या जीवनातला दुसरा प्रसंग आहे का? आंबेजोगाई नावाच्या गावामध्ये जयपाळ नावाचा राजा, आणि या जयपाळ नावाच्या राजाला संतांच्या मुखातले सहज शब्द सांगतो ऐका. जयपाळ नावाच्या राजाला भगवंताचं दर्शन आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती पाहिजे होती.
म्हणून यांना प्रत्येक ऋषी मुनींना संन्याशांना संतांना गाठावं आणि ब्रह्मज्ञानाने देव दाखवा म्हणावं. आणि जर ते नाही दाखवायला भेटलं बघायला भेटलं तर त्यानं संत कामाला झुंपावे तळ खांदायला लावावे. असे कितीतरी संत जयपाळ नावाच्या राजाच्या घरी कामाला होते कारण देव दाखवणं शक्य नव्हतं. एक दिवशी स्वामी मुकुंदराज आले आणि मुकुंदराज स्वामींनी पाहिलं सगळी लोक तळ्यावर काम करतात मजुरासारखं. अरे राजा तू काय केलं म्हणजे काय संत म्हणता आणि मला भगवंताचं दर्शन होत नाहीये. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुला भगवंताचं दर्शन पाहिजे का? अरे या संतांना काय विचारतोस? तुझ्या पागेत असणाऱ्या घोड्याला विचार, तो घोडा तुला संतांचं देवाचं दर्शन दाखवेल. महाराज त्या पाग्यातल्या एका घोड्याकडे मुकुंदराज स्वामींनी निर्देश केला आणि राजाला त्या घोड्यावर बसायला लावलं. राजा घोड्यावर बसला, रिकिबीमध्ये पाय ठेवला. पाय ठेवल्याबरोबर राजाला समाधी झाली लागली आणि त्याच जागेवर राजाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि भगवंताचं दर्शन झालं. तो घोडा म्हणजे ज्ञानोबारायांचा अनुग्रह झालेला रेडा होता. माणसाच्या जीवनामध्ये साधू संतांची संगत घडली तर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. पण संतांची संगत जर एखाद्या जीवाला घडली तर रेड्यासारखा सुद्धा वेद बोलतो. तोच रेड्यासारखा पुढे घोडा होतो आणि तोच घोडा पुढे अंत्यज म्हणून स्वामी रामदास स्वामींच्या जवळ येतो आणि एका विद्वानाला पंडिताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. हे संतांच्या संगतीचं परिणाम आहे. सहज बोलणे. ज्ञानोबारायांनी सहज बोललं. ज्ञानोबारायांचा अजून एक प्रसंग सांगतो. सहज स्त्रीचा ज्ञानोबारायांनी काय केला? एका राजाला मुली झाल्या आणि शेवटी पत्नी गरोदर असताना राजानं सांगितलं यावेळेस जर मुलगी झाली तर त्याच क्षणाला तुझा आणि लेकराचा मी काय करीन? शिरच्छेद करीन. पण कर्म धर्म संयोगानं त्याही वेळेस काय झाली? मुलगी झाली. राणी रडू लागली पण दासी लय चतुर होती. तिने म्हणली राणी सरकार टेन्शन घेऊ नका. अगं म्हणली राजानं वचन दिलंय मुलगी जर झाली तर त्याच क्षणाला मला आणि माझ्या लेकराला तो मारणार आहे. ती म्हणली तुम्ही टेन्शन घेऊ नका ग बसा, फक्त मी सांगते तसं ऐका. ते उठले पळतच दरबारात आले. राजा तिकडं कान होतेच, विक्रू रडलं होतं ना. आता निरोप काय येतो? मुलगा झाला तर ठीक आहे आणि मुलगी झाली तर बायकोसह मारायचं. पण ती दासी पळतच आली. पळत येऊन दासीनं सांगितलं महाराज तुम्हाला मुलगा झाला. राजा म्हणला पेढ्या ना, बाईला बक्षीस द्या. राजा नाचायला लागला, उड्या मारायला लागला. पण दासीनं सांगितलं ऐका मुलगा झाला हे खरं आहे पण म्हणला काय? मुलाच्या पत्रिकेमध्ये असं लिहिलंय की जर बापानं लेकराचं तोंड बघितलं तर बाप तात्काळ मरल. बापरे. आम्हाला किती दिवस? म्हणला 25 वर्ष लेकराचं तोंड बघायचं. दिलं राणीनं ठोकून, आपल्या त्या दासीनं ठोकून. 25 वर्ष जर लेकराचं तोंड बघितलं त्याच क्षणाला तुम्ही मारणार. म्हणला 25 वर्षाच्या नंतर काही नाही. म्हणले 25 वर्ष लेकराचं ठर झालं की लग्न जमवायचं आणि लग्न जमवलं की त्याच लग्नात पोराचं तोंड बघायचं, तवर बघायचं नाही. दासी आली राणीला म्हणली डोळे पुसा. म्हणली का? 25 वर्ष घाबरायचं नाही. ती म्हणली 25 वर्ष घाबरायचं नाही. आणि समजा यदा कदाचित मधीच राजाला कळालं, म्हणली पोरगी जरी समोर गेली तर राजाची हिंमत नाही म्हणली त्याच्याकडे बघायची. राजा तोंडावर काय ते झाकून गेले. का? कारण राजाला दमच तसा दिलाय. म्हणली जर तोंड बघितलं तर तुम्ही त्याच वेळेस मारता. म्हणली समज. आणि 25 वर्षानंतर कळालं तर अगं आमच्या बरोबर तू बी मरशील ना. ती म्हणली 25 वर्ष. 25 वर्षात मी मरल, तुम्ही मरताल नाही तर राजा मरल. त्याचं टेन्शन कशासाठी घ्यायला? पण 25 वर्षाचं जगाय भेटलं ना, कशाला ताण करताय? 25 वर्षाचा काळ निघून गेला. यदा कदाचित ती पोरगी दरबारात जरी आली तर राजा पटकन तोंड झाकायचा. पण तिला सगळे पुरुषाचे कपडे. पोरीलाही सांगितलं काही बोलायचं नाही ग बस. फक्त ती गेला माहिती होतं की ही कोण आहे. पोरीला माहित होतं मी मुलगीच आहे, माईला माहित होतं ती मुलगी आहे, दासीला माहित होतं. 25 वर्ष कधी होते? राजा दिवसच मोजीत होता. कारण लेकराचं तोंड बघायचे आणि ती बी कधी बघायचे? आक्षेदा पडताना.
म्हणून 25 वर्षे भरती झालं राजाने एका सुंदर राजकन्येसोबत लग्न जमवलं. लग्नाचा मुहूर्त जवळ आला. आज मात्र राणीला गोष्ट खटकली. ज्या दिवशी मुलगी जन्माला आली त्या दिवशी दोघीच मेला असता. आज जर हे उघडं पडलं तर आम्ही तिघी तर मरूच, पण जिच्या संग लग्न जमले तिचाही संसार वाटोळ होणार आहे. देवा, एका लबाडासाठी एवढ्या जणांचा जर जीव धोक्यात येत असेल तर याच्यापेक्षा आत्महत्या केलेलं वाईट काय आहे. आणि मग ती मुलगी, तिची आई दासी म्हणली, तुम्ही माझं ऐकलं तर मी तरी कशाला राहू, मी बी येते तुमच्या संगच. माझं ऐकून 25 वर्ष पण कुणीच मेलं नाही म्हणली. मला वाटलं होतं राजा तरी मरल, मी तरी मरल, नाही तर तुम्ही तरी मारताल आपल्या डोळ्याच्या मागे काही कळना. पण देवानं कुणालाच काही केलं नाही. आणि मग हे निघाल्या कुठं, जीव द्यायला. योगायोगानं कर्म धर्म सोंगाने ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताई समोर आले. सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि तिघीही रडू लागल्या. माऊलीने रडण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ही आमची मुलगी आहे, पण आम्ही हिला राजाच्या समोर मुलगा म्हणून हजर करत होतो, कारण राजानं आम्हाला तसा दमच दिला होता. आणि आता लग्न जमलंय एका मुलीसोबत. जर लग्न लागलं तर उद्या हे लबाड नाटक काय होईल, जगासमोर येईल. आमच्यामुळे त्या मुलीचं वाटोळ होईल. म्हणून महाराज आम्ही आत्महत्या करण्याचा विचार केलेला आहे. ज्ञानोबरायांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले. कोण म्हणलं ती मुलगी आहे? तो तर मुलगा आहे ना. मुलीचा पुरुष करण्याची ताकद ज्यांच्या वाणीमध्ये आहे ते संत आहेत. सहज बोलणे करोनी सायास शिकविते. आता सायास कुणाला करावा लागला? नारदांना वाल्या कोळ्याला शिकवावं लागलं. काय म्हण? राम म्हण. पण वाल्या कोळी एवढा निगरगट्ट होता, त्यानं म्हणावं महाराज मरा. काय म्हणायचं? महाराज महाराज मलाच मारा कमी ते म्हणायचा. वाल्या अरे राम म्हण. कितीही प्रयत्न करून शिकविला वाल्याला, पण वाल्या काय म्हणायचा? मरा. नारद म्हणले ठीक आहे मरा तर मरा, पण मरा का होईना पण काय कर मन. आणि मग वाल्या कोळ्यानं विश्वास नारदावर ठेवला. नारदांनी अट्टहास केला, सायास केला. आणि एक दिवशी वाल्याच्या मुखामधून राम शब्द उच्चारला. आणि वाल्याला एवढं मोठं नारदांनी केले रामायण. कोळियाची कीर्ती वाढविली गहन आणि केले रामायण. रामा आधी सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. ढोबार कुमार जय जय कुमार 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 जय कुमार 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 जय कुमार कुमार जय कुमार कुमार जय कुमार कुमार. हरा विठाला विठाला संतांचे उपकार मज निरंतर जागविते. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय ठेविता हा पायी जीव थोडा. धावते वेगामध्ये 3 चरणाचा भावार्थ संपला. अवघ्या 10 मिनिटात कीर्तन संपवण्याचा प्रयत्न. 1 चरणाचा भावार्थ शिल्लक राहिलेला आहे. तुकोबाराय सांगतात, ज्या संतांनी मला जागत ठेवलं ते बाबाजी आहेत. सहज बोलून सच्चिदानंद बाबा यांच्यावर उपकार करणारे ज्ञानोबाराय आहेत. आणि सायास करून शिकवणारे नारद जे आहेत वाल्या कोळ्याला. या संतांनी जगामध्ये एखाद्याचा जर स्वीकार केला, एखाद्याला जवळ जर केलं तर ते एवढं प्रेम देतात. व्यवहारामध्ये गाईचं आणि वासराचं जसं प्रेम असतं तसं त्या संतांनी मला सांभाळलं. अभंग त्या संतांनी एवढं प्रेम दिलं, जेवढं गाईचं आणि वासराचं प्रेम असतं एवढ्या प्रेमानं मला सांभाळलं. म्हणून काय द्यावे त्याशी
भावी उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा असा अभंगाचं धावते वेळामध्ये चिंतन झालेले शिवा भगवंताची जीवनी समर्पित करून शिवाला पूर्णविराम. या ठिकाणी वैकुंठवासी दत्तात्रय रंगराव शिंदे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्री शिवाजीराव भानुदास जाधव एवं कस्तुरबाई शिवाजी जाधव एवं संपूर्ण जाधव परिवारांच्या माध्यमातून या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तुम्हा थोर साधुसंत मायबापांचं दर्शन पवित्र तुकोबारांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल पुनश्च एकदा संपूर्ण जाधव परिवारांचे धन्यवाद. या ठिकाणी भैया ज्यावेळेस परदेशातून इथं आले त्यावेळेस ही कीर्तनाचं आयोजन झालं होतं, पण वरुण राजाला थोडीशी गडबड झाली होती. नेमकं कीर्तन सुरू व्हायला आणि पाऊस सुरू व्हायला एकच गाठ पडली. नाही पण मला सकाळीच वाटलं होतं, पुन्हा वाटायचं जाधव परिवार तवा बी पाऊस आज बी आबाळ आलंय. नाही, वरुण राजाने आज बरोबर 2 तास कीर्तन पूर्ण होऊ दिलं. आता त्याचं कामच आहे, येणारच आहे. त्याही वेळेस खूप आनंद वाटला बरं का. माणसं परदेशातून आल्याच्या नंतर नाना प्रकारचे सायास करतील, आयास करतील, पण परदेशातून 3 वर्षानंतर आतात ना भैया, 3 वर्षानंतर आल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये स्वागत व्हावं, हे काहीतरी संकेत असतात बरं का. हे पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असतं. माणसं डॉल्बी लावतील, नाचतील, काही करतील, पण 3 वर्षाच्या नंतर परत आल्याच्या नंतर या ठिकाणी स्वागत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून व्हावं, हे काहीतरी पूर्वसंकेताचं माध्यम असतं. त्यावेळेस थोडीशी सेवा धावत्या वेगामध्ये अर्ध्या तासात सगळंच आटपावं लागलं होतं. तरी पण इथं पाऊस चालूच होता, पण यावेळेस पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पूर्ण सेवा झालेली आहे. ती सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द मुखातून बाहेर पडला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे चांगलं आहे ते तुम्हा थोर साधुसंत मायबापांचा आशीर्वाद, वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरवगावकर यांचा कृपा प्रसाद, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत वृत्ती, नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत वृत्ती. वास्तविक पाहता कुठलाही अधिकार योग्यता पात्रता नसताना सेवा प्राप्त झाली, त्याबद्दल पुनश्च एकदा जाधव परिवार एवं सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण संगीत अलंकार पवार सर, हे माणसं भेटणं खूप अवघड आहे हो. पवार सरांनी वेळात वेळ काढून जाधव परिवारांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल जाधव परिवार एवं आमच्याही वतीनं सरांचे धन्यवाद. आमचे गायनाचार्य रोहित महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अच्युत गुरुजी आहेत, खंडागडी गुरुजी आहेत, आमचे विनोदजी महाराज आहेत, शुभम महाराज आहेत. सेवा तरी कंटिन्यू सेवा सुरूच आहेत, काही बंद नाहीच ना. झालं आता 1:30 वाजायला. आता अशी गडबड होणार की आता इथून उठलं की नीट भागवत कथेला जायचे, आणि हे अखंड सुरूच आहे. आमचे मृदंगाचार्य हे बारके सुद्धा आहेत, आमचे दाडगे महाराज एवं सर्व गुणीजन टाळकरी वृंद, आमचे ओम महाराज आहेत, आणि सर्वांचे धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेले गालेले देव करा क्षमा करा महाराज तुम्ही, नाही चारिला अधिकार गावणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैसे करा क्षमा करा ज्ञानदेव तारा
हे झाले समाधान